नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचे जे काही PYQ आहेत ते पाहणार आहोत. तलाठी भरतीसाठी जे काही IMP असणारे क्वेश्चन आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल तलाठी भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली पहा. त्यावर क्लिक करून ती ग्रुप नक्की तुम्ही जॉईन करा. कारण की मित्रांनो, त्या ठिकाणी फॉर्म सुटल्यापासून जर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भामध्ये सगळी माहिती, त्याचसोबत रोजचं चालू घडामोडी सगळं काही तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपवरती मिळणार आहे तलाठी भरती 2026 साठी. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ती लिंक जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. व्हिडिओला तुम्हाला आत्ताच लाईक करून घ्यायचं आहे, कारण की मी पुढं तुमचा टाईमपास करणार नाही. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, कारण की असे चॅनल परत परत भेटत नसतात पहा. एकदा चॅनल हरवला काही पुन्हा सापडणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला, प्रश्न आहे पहा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये पृथक्करणीयताबद्दल उल्लेख केलेला आहे पहा. आता माहितीचा अधिकार संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कलम 10. लक्षात ठेवा, कलम 10 याचं योग्य उत्तर आहे. 1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्त्वाची घटना घडली? तर 1799 मध्ये कोणती घटना घडली मित्रांनो? तर चौथं अँग्लो म्हैसूर युद्ध झालं पहा. इतिहासावरचा प्रश्न आहे. 1799 मध्ये मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची घटना घडली आहे. नेक्स्ट बघा, चालू घडामोडीचा आपण नंतर पाहतो. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समिती किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर मित्रांनो, किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर 8 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी सुचवलेली होती पहा. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरायच्या अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती घटना घडली? तर बंगालची फाळणी मित्रांनो 1905 मध्ये घडलेली आहे. यावरूनच आपलं हे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जैन पंथांना आणि टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं. तर जैन पंथांना मित्रांनो दिगंबर आणि श्वेतांबर या नावाने ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे किती वयापर्यंत पदावर राहू शकतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 60 वर्ष. किती पहा? 60 वर्ष या ठिकाणी पदावर राहू शकतात. भारतामधील खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये तापमानामध्ये कमालीची तफावत आढळते? तर मित्रांनो, कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? तर गंगेचं मैदान याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 गंगेचं मैदान. रक्त गोठवण्यासाठी कोणतं जीवनसत्व कारणीभूत असतं मित्रांनो? तर के जीवनसत्व. लक्षात ठेवा, के जीवनसत्व रक्त गोठवण्यासाठी काय असतं? कारणीभूत असतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, लॉर्ड मोनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, रयतवारी पद्धत म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 रयतवारी पद्धत. मित्रांनो, आपल्याला जर या ठिकाणी तलाठी बनायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच खूप मेहनत करणं गरजेचं आहे पहा. कारण की इतकी कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे. कारण की सगळेच या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत पहा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते MPSC करणारे सुद्धा. त्यामुळे त्यांना जर तोड द्यायची असेल तर आपल्याला बघा आत्तापासूनच या ठिकाणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे. स्मार्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे पहा. तलाठी भरतीसाठी बघा आपण यशाचा महामार्ग म्हणजे टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केली. सोबत मित्रांनो झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचं स्पष्टीकरणाचे आपण जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा देणार आहेत. सोबत 1 वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत मित्रांनो. टोटल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सगळं मटेरियल मिळणार आहे जे तलाठी बनण्यासाठी लागते. त्यामुळे मित्रांनो हे सगळं तुम्हाला 499 रुपयाला मिळणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे, 93 25 23 0840 या नंबरला 499 रुपये फोनपे करायचे आहेत आणि त्याच नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. हे सगळं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणीच मिळून जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पहा. आता फॉर्म चालू झाले किंवा जाहिरात आल्यावर सगळेच अभ्यास करतात, परंतु जो आत्तापासून मेहनत घेतो त्याचं नक्की फायनल लिस्टमध्ये नाव येतं पहा. कारण की लवकरात लवकर मेहनत चालू करावं लागणार आहे आपल्याला. कारण की फॉर्म चालू झाल्यावर सगळेच या ठिकाणी अभ्यासाला लागतात, पण त्यांचा काही उपयोग होत नाही. ते असेच जो येईल तो फॉर्म भरत राहतात आणि फॉर्मच भरत बसतात. त्यांचं कुठंच काम होत नाही. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच मेहनत घेणं खूप गरजेचं आहे पहा. लवकरात लवकर या ठिकाणी जर आपल्याला यशाचा महामार्ग पाहिजे असेल, यशाची गुरुकिल्ली पाहिजे असेल तर लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही बॅच चालू केलेली पहा. लवकरात लवकर तुम्हाला या नंबरला 93 25 23 0840 याला फोनपे करायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व काही पाठवून देईल. लवकरात लवकर करून घ्या, जास्त काही सांगत नाही. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो?
तर पहा मित्रांनो, कोणाला व्हिसा आवश्यक असतो तर NRI याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर लोहाचा उत्कृष्ट स्रोत जर पाहिलं तर कोण आहे पहा, पालक. लक्षात ठेवा, पालक भाजी नाही, फक्त पालक भाजी खा. भाज्यामध्ये लई तेल असतं पहा. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? चला एकदम सोपा प्रश्न आहे. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले. लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती पहा. पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवतं? मित्रांनो, पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवतं तर लक्षात ठेवायचं आहे पहा, ऑक्सिडंट प्रमाणे दर्शवतं पहा. कार्बन उत्सर्जनामध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिलं कार्बन न्यूट्रल फॉर्म घोषित केलं आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 केरळ याचं काय पहा योग्य उत्तर. लक्षात ठेवा, केरळ. बालकामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम कधी मंजूर झाला? चला त्या उत्तर. मित्रांनो, हा कधी झाला? ऑप्शन क्रमांक 4 23 डिसेंबर 1986 हा झाला पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. समता सैनिक दल ही सामाजिक संघटना टिंबटिंब यांनी स्थापन केली होती. तर मित्रांनो, कोणी स्थापन केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचं कोणतं नावाचं आत्मचरित्र प्रकाशित केलं? तर बघा, क्रॉस कोर्ट हे नावाचं आत्मचरित्र प्रकाशित केलं पहा. नेक्स्ट पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपक्रम 1 याच्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 खंड F याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समित्यांनी अभिज्ञात केलेली नाही? तर मित्रांनो, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अंदमान निकोबार बेटामध्ये सर्वात कमी होती पहा. कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानलं जातं? मित्रांनो, कोणतंही पहा याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 शेंगा याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 शेंगा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, कलम 23. लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 23 याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वृद्ध लोकसंख्येचं वय 60 वर्ष आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 केरळ याचं योग्य उत्तर आहे पहा. ब्राह्मो समाजाच्या संदर्भामध्ये कोणतं विधाने बरोबर आहेत? पहा, पहिलं विधान आहे 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. देवेंद्रनाथ टागोर यांच्या ब्राह्मो आणि आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. दोन्ही पण या ठिकाणी बरोबर आहेत पहा. लक्षात ठेवा, दोन्ही पण. खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर कोणी केली मित्रांनो? जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली पहा. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी टिंबटिंब या नावाने शेतकऱ्यांसाठी कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केलं होतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सफल याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 सफल याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ईशान्य भारतामधील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? तर मित्रांनो, आसाम याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आसाम काय याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी विंडोज OSची अत्याधुनिक आवृत्ती आहे? तर मित्रांनो, कोणती आहे विंडोज OSची अत्याधुनिक? तर विंडोज 11. खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता याचं योग्य उत्तर होईल. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचं मासिक प्रकाशित करत असत? तर कोण करत असं मित्रांनो? RD कर्वे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचं उद्दिष्ट आहे?
मित्रांनो, कोणतं कार्यक्रम साध्य करणं हे नमस्ते योजनेचं उद्दिष्ट आहे? तर लक्षात ठेवा पहा, पहिले पहा, भारतातील सफाई कार्यामध्ये शून्य मृत्यू प्रमाण राखणे बरोबर आहे. कोणत्याही स्वच्छता कर्मचारी मानवी संपर्कामध्ये येत नाही हे सुद्धा बरोबर आहे. आणि स्वच्छता कामगारांना स्वयंसहायता गट SHG मध्ये एकत्रित केलं जातं आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालवण्याचे अधिकार दिले जातात. म्हणजे अ क ड याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? तर मित्रांनो, कोणती नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मांडवी नदी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, मांडवी नदी. पुढचा प्रश्न मित्रांनो, फळांची गोड चव त्यातील टिंबटिंबच्या अस्तित्वामुळे असते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कशामुळे असते? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रुक्टोज. ऑप्शन क्रमांक 2 फ्रुक्टोज याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंडिया डिवायडेड 1946 चे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर राजेंद्र प्रसाद मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न मित्रांनो, भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचे महानिबंधक यांच्या नमुना नोंदणी प्रणाली परिपत्रकानुसार राष्ट्रीय स्तरावरील अभ्रक मृत्यूदर हा 2015 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे 37 होता. तर 2019 मध्ये 1000 जिवंत जन्मामागे किती कमी झाला? तर मित्रांनो, कितीने कमी झाला असं या ठिकाणी विचारलंय. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 30ने कमी झाला पहा. बघा 30 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे 30. चला, खालीलपैकी कोणतं चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं? चला काय विचारलंय, चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं. तर उच्च घनता असलेले लेप्रोप्रोटीन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदन योजना अंतर्गत माता आणि बाल आरोग्याशी संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबतच्या अटीचं पालन केल्यास कुटुंबामधील पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या बँक पोस्ट ऑफिस खात्यामध्ये किती रुपये प्रोत्साहन थेट दिलं जातं? किती रुपये भेटतात मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 5,000 रुपयाची या ठिकाणी रोख प्रोत्साहन थेट खात्यामध्ये दिली जाते. खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक सभा म्हणजे पुन्हा पब्लिक सोसायटीची स्थापना केली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 महादेव गोविंद रानडे यांनी केली पहा. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 5.1 अंतर्गत टिंबटिंबद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केलं जाऊ शकतं पहा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणी EPFO सदस्यांसाठी पासबुक सुरू केलं? तर बघा भूपेंद्र यादव. ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्र यादव याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर लक्षात ठेवा दादर आणि नगर हवेली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दादर आणि नगर हवेली. 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती? तर मित्रांनो, लक्षात ठेवा 1889 मध्ये कोणत्या मिशनची स्थापना केली होती? तर मुक्ती मिशन याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे मुक्ती मिशन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, LEDचे दिवे चालू करण्यासाठी खास संकल्पित केलेल्या इलेक्ट्रॉल्समधील इलेक्ट्रोलाइट म्हणून समुद्राच्या पाण्याचा वापर करणाऱ्या भारतातील पहिल्या खाऱ्या पाण्याच्या दिव्याचे अनावरण कोणी केलं आहे? खाऱ्या पाण्याच्या दिव्याचं मित्रांनो केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं पहा. भारतीय राज्यघटनेमधील तरतुदीबाबतचे खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे पहा? तर मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे असं विचारलंय. तर मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते? तर MG रानडे, RG भांडारकर आणि NG चंदावकर हे मित्रांनो प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते पहा. मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, मानस ही जर पाहिली तर कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ब्रह्मपुत्र या नदीची मानस ही काय पहा उपनदी आहे. टिंबटिंबमध्ये 31 अनुच्छेद आहे मित्रांनो. टिंबटिंबमध्ये 31 अनुच्छेद आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती पहा
31 अनुच्छेद आहेत. दख्खनच्या पठाराचा योग्य आकार खालीलपैकी कोणता आहे? तर त्रिकोणी. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 त्रिकोणी. मार्च 1784 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणासोबत मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाची समाप्ती केली? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 टिपू सुलतान. याचं बरोबर उत्तर आहे पहा. शेष भारत म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया संघाने 2022-23 ची इराणी ट्रॉफी जिंकली होती. ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत पाहिजे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाशी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे? मित्रांनो सत्यार्थ प्रकाश कोणाचा आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. याचं योग्य उत्तर पहा स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कल्लानाई ग्रँड अनाइकट म्हणून ओळखले जात असून ते भारतामधील बांधलं गेलेलं पहिलं धरण होतं. तर कोणत्या नदीवर हे धरण बांधण्यात आलं होतं? पहा कोणत्या नदीवरती? तर मित्रांनो हे धरण कावेरी नदीवरती बांधण्यात आलं होतं. कोणत्या? कावेरी. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? तर 1976. लक्षात ठेवा 1976. याचं बरोबर उत्तर पहा. राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य खालीलपैकी कोणते आहेत? तर मित्रांनो कोणते आहेत? तर आयोग वाजवी कारणास्तव कोणत्याही प्रकारची चौकशी करू शकतो. बरोबर हे विधान याचं योग्य उत्तर आहे पहा. चौकशी दरम्यान आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार असतो. हे बरोबर आहे. आणि बरोबर आहे पहा. हा आयोग सुकार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकतो. म्हणजे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ब आणि याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक शेवटेचं. 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टिंबटिंबमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. तर मित्रांनो लक्षात ठेवा टिंबटिंबमध्ये कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? ही जी काही योजना आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमधून चालू करण्यात आली होती. कुठून? यूपीमधून. तमिळनाडू हे टिंबटिंबशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारं भारतीय राज्य आहे. तर मित्रांनो तमिळनाडू जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 माहितीचा अधिकारशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारं पहिलं राज्य आहे पहा. भारतामधील सर्वात जुने पक्षी अभयारण्य कोणतं आहे? तर भारतातील सर्वात जुनं ऑप्शन क्रमांक 1 वेदाथंगल पक्षी अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या राज्यामधलं आहे? तर उत्तराखंड या राज्यामधलं पहा. सिंह सभा चळवळीची स्थापना अमृतसर येथे कधी झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा कधी झाली होती? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 1873 मध्ये झाली होती पहा. कधी? 1873 मध्ये. ज्योतिराव फुले यांना आजमितीच्या कोणत्या राज्यामध्ये महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केलं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन्स क्रमांक 2 महाराष्ट्र. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहेत? बघा कोणती विधाने आहेत ते भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहेत असं या ठिकाणी विचारलंय. तर पहा एक किंवा दोन्ही पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केलं जाऊ शकतं. हेच विधान या ठिकाणी फक्त बरोबर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1च या ठिकाणी बरोबर विधान आहे पहा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? बघा कोणता शब्द जोडला गेला नाही? त्याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्य. निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचं आहे? मित्रांनो निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचं आहे? जीवनसत्व ए हे महत्त्वाचे पहा. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि टिंबटिंब हे पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरूचे सचिव बनले.
तर कोण म्हणले मित्रांनो? चित्तरंजन दास याचं योग्य उत्तर आहे पहा. कोण म्हणले? चित्तरंजन दास. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने अस्पृश्यता आणि जातीयवाद या दोन्हीचं आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र चालू केलं होतं? सुधारक वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं पहा? तर गोपाळ गणेश आगरकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. NH CO3 हे सहसा स्वयंपाकघरामध्ये टिंबटिंब म्हणून वापरलं जातं. तर काय म्हणून हे वापरलं जातं मित्रांनो? तर बेकिंग सोडा म्हणून वापरलं जातं. लक्षात ठेवा, बेकिंग सोडा. भारताची जनगणना 2021 किती भाषेमध्ये आयोजित केली जाईल? तर किती भाषेमध्ये आयोजित केली जाईल मित्रांनो? तर 16 भाषांमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला? तर ऑप्शन्स क्रमांक 4 ऑक्टोबर 2005 मध्ये हा लागू झाला पहा. कधी? ऑक्टोबर 2005 मध्ये. परक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? मित्रांनो, कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक एक फक्त ब या ठिकाणी बरोबर आहे. ब काय आहे? ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील शालेय शिक्षण मंडळांना एक समान व्यासपीठावर आणण्याचं कार्य करेल. हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वेद समाजाची स्थापना टिंबटिंब येथे झाली. तर लक्षात ठेवा, वेद समाजाची स्थापना कुठं झाली मित्रांनो? तर मद्रास या ठिकाणी झाली पहा. कुठं? मद्रास या ठिकाणी. नेक्स्ट मित्रांनो, जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र, श्रमिक वर्ग, अतिशूद्र, अस्पृश्य यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला मित्रांनो? तर ज्योतिराव फुले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये कशाचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमधील कलम 5 मध्ये कशाचा आहे? तर संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व याचा उल्लेख केलेला आहे पहा. पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? कोरोमंडल किनारपट्टी असं म्हणतात. 7व्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत? तर मित्रांनो, किती कार्यालय आहेत? तर या ठिकाणी पहा, 8 कार्यालय आहेत. किती? 8. नदी आणि उपनदी यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे? तर लक्षात ठेवा, गोदावरी आणि मांजरा याचं योग्य उत्तर पहा. हे योग्य आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. किती वर्ष वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? तर 18 ते 70 वर्ष याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 18 ते 70 वर्ष. पुढचा प्रश्न आहे पहा, दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या दरम्यान लढलं गेलं? लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाच्या लढलं गेलं? तर 1803 ते 5 याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिपू सुलतानबद्दल खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर मित्रांनो, कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे टिपू सुलतानबाबत? तर 4 मे 1799 रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणमचं रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला. हे याच्या बरोबर आहे पहा. आणि 200 नंबरचा प्रश्न मित्रांनो, 2023 रोजी लोकसभेमध्ये जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मध्ये मंजूर करण्यात आलं. तर तारीख विचारली पहा. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 25 जुलै. तर लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करून घ्या, कारण की पहा, वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये आत्ता दिवस निघून जातील पहा. बघता बघता 2026 आलं. आता 2026चे महिनेसुद्धा संपून गेले काही पहा. तरी पण आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपल्याला योग्य दिशेने अभ्यास करायचा असेल, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास, एकदम ॲक्युरेट अभ्यास, तर 499 रुपयाला आपली बॅच असणार आहे. 93 25 23 0840 या नंबरवर तुम्हाला 499 रुपये सेंड करायचे आहेत आणि मी तुम्हाला एका मिनिटामध्ये हे सगळे प्रश्न तलाठी भरतीसाठी लागणारे पाठवून देईल पहा. झालेले प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण, 1 वर्षाच्या चालू घडामोडी सगळं काही मिळणार आहे. लवकर फोनपे गुगल पेवर जा मित्रांनो आणि अभ्यासाला लागा. वेळ फार कमी आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली मित्रांनो. आत्ताच ॲडमिशन घ्या. लवकरात लवकर संपर्क करा. 93 25 23 0840 हा आपला नंबर आहे पहा. फोनपे गुगल पे तसेच व्हॉट्सअपला हाय करा. मी सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून देईल. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, लगेच ॲडमिशन घ्या, लगेच स्क्रीनशॉट पाठवा. वेळ फार कमी आहे पहा.